श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ हे केवळ एक दैवी नाही, तर तो एक अनुभव आहे, एक असं अस्तित्व जे संकटात सापडलेल्या प्रत्येक भक्ताच्या मदतीला धावून येतं, एक विश्वास जो आजही लाखो लोकांच्या हृदयात तेवतो. स्वामी समर्थ कधीही आपल्या भक्तांना नकार देत नाहीत, पण त्यांचं लक्ष आणि आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी एक गोष्ट दररोज करणे खूप आवश्यक आहे. स्वामींचं भक्तांवरचं प्रेम. स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये राहून असंख्य भक्तांच्या जीवनात चमत्कार घडवत असत. स्वामींच्या दरबारात गरीब असो की श्रीमंत, सर्वांना एकच प्रेम आणि आशीर्वाद मिळत असे. एकदा एका गरीब शेतकऱ्याने स्वामींच्या चरणांवर येऊन विनवणी केली, स्वामी, माझं पीक खराब झालंय, घरात अन्न नाही, कुटुंब उपाशी झोपतंय. स्वामी फक्त एवढंच म्हणाले, बाळ, घाबरू नकोस, माझं स्मरण करत राहा, सर्व काही होईल. त्या शेतकऱ्याने तेव्हापासून दररोज ओम स्वामी समर्थाय नमःचा जप सुरू केला. काही दिवसात त्याच्या शेतात चमत्कार झाला, पाऊस पडला, पीक उगवलं आणि त्याचं आयुष्यच पालटलं. अजून एक गोष्ट, ही गोष्ट जप साधना. स्वामी समर्थ स्वतः सांगत असत, माझं नाव घेतलं तर मी तिथे पोहोचतो. त्यामुळे दररोज सकाळी आणि रात्री फक्त 5 ते 10 मिनिट ओम स्वामी समर्थाय नमः या मंत्रांचा जप करा. हा जप फक्त उच्चारण्यासाठी नसतो, तो श्रद्धेने, भक्तीने आणि पूर्ण मनपूर्वक केला पाहिजे. हा मंत्र म्हणजे एक दिव्य ऊर्जा आहे. ती मनाला शांत करते, नकारात्मक शक्तींना दूर करते आणि घरात सकारात्मकता निर्माण करते. भक्तीतील अनुभव. एक स्वामी भक्त स्त्री होती. तिच्या नवऱ्याचं काम गेलं, मुलगा आजारी होता आणि घरात मानसिक तणाव होता. तिने आश्रमात एका गुरूंना विचारलं, स्वामी का ऐकत नाहीत माझं? गुरूंनी फक्त हसून सांगितलं, स्वामी ऐकत आहेत, तू त्यांना बोलावलेस का? त्या दिवसापासून ती स्त्री दररोज दिवा लावून, फुलं वाहून आणि मनपूर्वक स्वामी समर्थाय नमः म्हणू लागली. तिच्या नवऱ्याला नवीन नोकरी मिळाली, मुलगा हळूहळू बरा झाला आणि तिच्या मनातील भीती, अशांतता नाहीशी झाली. ती म्हणायची, स्वामी नक्की ऐकतात, पण आपणच विसरतो त्यांना बोलवायला. दररोज करावं असं एक छोटं पण प्रभावी साधन. प्रत्येक घरात रोज एक वेळ ठरवा, सकाळी किंवा रात्री दिवा लावा, शांत बसा आणि स्वामींचं नामस्मरण करा. एक दिवा, एक फूल आणि एक प्रामाणिक ओम स्वामी समर्थाय नमः. हे केल्याने तुमचं घर एक ऊर्जा केंद्र बनेल, तुमचं मन स्वच्छ होईल आणि संकट, अपयश हळूहळू दूर होऊ लागतील. परिणाम काय होतो? साधं जप करणं ही फार मोठी गोष्ट वाटत नाही, पण जेव्हा तुम्ही तो श्रद्धेने करता तेव्हा स्वामी तुमच्या आयुष्यात प्रकट होतात. स्वामींच्या नामस्मरणाने मन शांत राहतं, चिंता कमी होते, शरीर सुदृढ राहतं, घरात सकारात्मकता नांदते आणि सर्वात महत्त्वाचं, तुमच्या जीवनात योग्य वेळेला योग्य गोष्टी घडतात. स्वामी समर्थ कधीही नकार देत नाहीत, फक्त आपण त्यांना आठवत राहिलो पाहिजे. तर चला आजपासून ठरवा, दररोज फक्त 5 ते 10 मिनिट स्वामींचं नामस्मरण करा. ओम स्वामी समर्थाय नमः. पहा स्वामी तुमचं जीवन कसं पलटतात ते. जय जय रघुवीर समर्थ. जय स्वामी समर्थ.